महापालिका निवडणुकांचं बिगुल आता वाजलेलं आहे आणि राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे आणि पुण्यामध्ये यावेळी राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या अतिशय वेगानं घडताना आपल्याला दिसत आहेत. आता हे आज का मी म्हणते, कारण आता महायुतीची पुण्यामध्ये महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं एक बैठक सुरू आहे, ज्यामध्ये भाजप आणि शिंदे सेना एकत्रित लढण्याच्या विचारात आहे आणि त्या अनुषंगाने ही महत्वाची आज बैठक पुण्यामध्ये होते. आणि विशेष म्हणजे या बैठकीला पुण्यामध्ये शिंदे सेनेचा जो चेहरा आहे, ज्यांच्यामुळे खरं तर आता शिंदे सेनेला आणखी चांगली ओळख मिळालेली आहे, असे रवींद्र धंगेकर त्या बैठकीला नाहीयेत. आता रवींद्र धंगेकरांना का डावललं गेलंय किंवा ते त्या बैठकीला त्यांना का बोलवण्यात आलं नाही, काय त्यामागची कारणं आहेत, हे जाणून घेण्यासाठी आता मी धंगेकरांकडेच आलेली आहे. त्यांना खरंच डच्चू मिळालाय की नेमकं कारण काय त्यामागचं, काय असं म्हणतायत आता सगळेजण की धंगेकरांना डच्चू मिळालेला आहे आजच्या बैठकीत. आता आज आम्ही सर्व उमेदवारांच्या मुलाखती चालू आहेत, काय मुलाखती घ्यायच्या आहेत म्हणून बाकीचे नेते मंडळी बैठकीला गेले असं मला पूर्ण माहिती नाही. पण मी आता अजून एक 2-3 प्रभागाची जे उमेदवारी मागतात त्या कार्यकर्त्यांची आता माझी बोलणी होणार आहे, त्यामुळे मी थांबलोय. पण आताशी ही जी पहिली जी बैठक ही अंतिम बैठक आहे. ह्या बैठकीनंतर अनेक 2-3 बैठका होतील, त्यानंतर फायनल होईल. काही वार्डचे काही 2 वार्ड घेण्यामध्ये बी काही एका दिवसात ते फायनल. अंतिम ज्या वेळेला तर मी शिंदे साहेबांशी बोललो ना, शेवटी पक्षाच्या विषयी काही गोष्टी त्यांच्या निदर्शनाला राहतील आणि त्यामुळे अंतिम अजून लई टाइम आहे. अजून 2-3 बैठकी होणार. मग 50 घ्यायचे का, 40 घ्यायचे का, 100 घ्यायचे का, 80 घ्यायची सगळी चर्चा आहे आणि पहिल्या फेरीची चर्चा. त्यामुळे काही या चर्चेला गांभीर्याने घेण्या इतपत मला वाटत नाही. पण तिकडून आपले तुमचे आमदार विजय शिवतारे आलेले आहेत, त्यानंतर नीलम गोरे त्या बैठकीला उपस्थित आहेत, उदय सामंतही उपस्थित राहतील असं सांगितलं गेलं होतं. अर्थात ते आता काही दिसत नाहीये, पण त्यामध्ये तुमची कमी जाणवते, तर तुम्हाला मुद्दाम डावललं गेलंय का, काय त्यामागची कारणं असू शकतात असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला लोकशाहीमध्ये कोण कोणाला डावलू शकत नाही. ज्याचं राजकीय भविष्य असतं, ज्याचं राजकीय त्याचं कर्तृत्व जे केलेलं त्यांनी काम ते दाखवण्याची हीच वेळ असते. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये रवी धंगेकर सगळीकडे दिसेल, तुम्हाला कसा दिसेल तो बरोबर दिसेल. पण तुम्ही म्हणताय त्या दृष्टीने ती आजची बैठक प्राथमिक बैठक आहे, फार महत्वाची नाही. हा फार महत्वाची. आता साधक वादक चहा पाण्याची बैठक आहे, त्यानंतर बाकीच्या बैठकी त्यावेळेला मला त्याच्या बैठकीला काय माझ्या सूचना असतील त्या मी शिंदे साहेब असतील, आमच्या निलमताई असतील, बापू असतील, नानाभाई यांच्याजवळ मेसेज त्यांच्यामध्ये. पण तुम्ही नाराज नाही झालात का? तुम्हाला बोलवलं नाही, तुम्ही नाराज नाही झालात? मी कधीच नाराज होत नाही. मी नेहमी कायम कार्यकर्त्या भूमिकेत असतो, त्यामुळे माझी नाराजी कधीच नसते आणि माझी नाराजी ही मी माझ्या कर्तृत्वाने मी कधीही दाखवू शकतो. ते काय त्याला काय वेळ नाही. उलट मला अशा काही गोष्टी घडल्या, चुकून नसतील घडल्या किंवा चुकून घडल्या किंवा जाणबुजून ठेवला असेल तर माझं कर्तृत्व दाखवायची मला वेळ असते, मी बरोबर दाखवेन. काय ते वेळेवर तुम्ही बरोबर दाखवाल. बरं, मधल्या काळामध्ये काही अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत की त्यामुळे तुम्हाला डावललं गेलं. काही प्रश्न तुम्ही उपस्थित केले होते, काही महत्वाचे मुद्दे पुणे शहरातले होते, त्यामुळे काही हे घडलंय का? नाही, कोणाची नाराजी नाही. याच्यामध्ये निवडणुकीचा ही बैठक आहेत, या पक्षाच्या दोन्ही बाजूने समोपचार पद्धतीने त्या बैठका होत असतात. पण रवी धंगेकर हा रवी धंगेकरांची त्यात काय जुना होता तोच आहे, नवीन होता तोच आहे, पण तोच आहे. त्यामुळं जिथं विकृती दिली तिथं आता म्हणलं तरी मला चुकीचं पण दिसेल, त्याच्यावर मी माझं लोकशाही पद्धतीने मी माझी बाजू मांडणारच. त्यामुळं पक्ष आणि बाकीचा विषय, पण विकृती आणि मी असा आमचा सामना नेहमी असतो. मग ती विकृती कुठेही असू शकते, त्या विकृती मी बोलणारच. पण मग पक्षाने काही कान टोचले, वरतून काही सूचना आल्या की धंगेकर तुम्ही थोडंसं आता थंड घ्या, असं काही आहे? कुठं कानाला होल दिसतात का टोचले? दिसतात का होल दिसतात का कुठं कान? कुठंच नाही. बरं, म्हणजे धंगेकरांचा जलवा जो आधी होता तोही कायम असेल तुम्हाला दिसेल निवडणुकीमध्ये. त्या व्यतिरिक्त आता तुम्ही मुलाखती घेतायत, काय साधारण चित्र असू शकतं पुणे शहरामध्ये, तुम्ही कसं बघताय? पुणे शहरामध्ये मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की 165 कार्यकर्त्यांचा, उमेदवारांचा, पक्षामध्ये ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांचा सगळा अहवाल एकनाथ शिंदे साहेबांकडे देणार. 165 जागा, 165 लोकांची तयारी आहे, म्हणजे करून आम्ही त्यांच्यावर देणार आहे. निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे. जो निर्णय घेणार आहे तो ते घेणार. मी फक्त एक पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून ते काम मी करतो आणि त्याची मी आपण बघितलं असेल की या आठवड्याभरात सातत्यानं पक्षाकडे येणारा लोंढा, कार्यकर्त्यांचा लोंढा,
मुलाखतीला आलेले सगळे कार्यकर्ते सगळे बघितल्यानंतर एक समाधान वाटतं की आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करतो. आता पक्षफुटीनंतर म्हणजे शिवसेना असू देत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू देत, या पक्षफुटीनंतर पुण्यामध्ये खास करून जाणवलेलं एक निरीक्षण आहे की शिंदे सेनेची फार ताकद पुणे शहरामध्ये आतापर्यंत दिसलेली नाहीये, याही पूर्वी नाही आणि आता पण नाही. तर हे सगळं चित्र बदलण्यासाठी काय रणनीती? 165 उमेदवार लढले पाहिजे, घराघरात धनुष्यबाण गेला पाहिजे पक्ष म्हणून, पण निर्णय हे शिंदे साहेब घेणार आहेत. तुमची वैयक्तिक भूमिका, तुम्ही स्वबळावर लढलं पाहिजे अशी आहे? माझी वैयक्तिक नाही, मी हवाल दिलाय. 165 उमेदवार आपण तयारीत आहेत आणि अजूनही काही कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहे. युती होईल का नाही, झाली तर मग काय करायचं असं सगळे पण कार्यकर्ते. दंगेकरांची वैयक्तिक इच्छा काय, युती व्हावी की एकला चल? मग आता मी एका पक्षाचा प्रमुख आहे, त्यामुळे माझी इच्छेला काही तसा म्हणजे अर्थ राहत नाही, कारण तो पक्षाचा विषय असतो. त्यामुळे ज्या वेळेला पक्षाचा विषय असेल त्यावेळेला पक्षाची पण शिंदे सेनेचा फायदा कशात आहे? एकट्याने लढले, सगळ्या 165 जागा लढल्या तर फायदा होईल की युतीमध्ये फायदा होऊ शकतो? ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर हा लोकशाहीचा उत्सव आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि आपण बघितलं असेल तर ह्या काळामध्ये कार्यकर्ता हा घडवण्याचा ह्या निवडणूक आहे. पूर्वी सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते या महानगरपालिकेत जात होते आणि तिथून मग त्यांचं डेव्हलपमेंट होती, नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार झाले. ती आता कार्यकर्ता ही संकल्पना ह्या निवडणुकीमध्ये मोडीत निघणार आहे. मग कार्यकर्ता जमात ही संपणार आहे आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही भीती वाटते की जर हे सगळ्या मोठ्या पक्षांनी जर असे हायजॅक केले तर कार्यकर्ता म्हणून याच्या पुढे घडल का नाही, किंवा एखाद्याच्या मदतीला एखादा कार्यकर्ता जाईल का नाही. कारण जेव्हा पक्ष हायजॅक करणार, बाकीचं सगळं त्याच्यामध्ये यंत्रणा, आणि म्हणून कार्यकर्त्यांची निवडणूक राहिली नाही. त्यामुळे ही थोडी कार्यकर्त्यांनी भीती वाटते की शिवसेना ही कार्यकर्ते घडवलेली संघटना आहे, कार्यकर्त्यांना न्याय देणारी संघटना आहे आणि शिंदे साहेब हे म्हणतात हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे काही केलं तरी शिवसेना ही कार्यकर्ते घडवणारी ही संघटना आहे. त्यामुळे माझं नेहमी पहिल्या दिवसापासून म्हणणं की 165 आपण लढवले पाहिजे, पण ती शेवटी भूमिका माझी नाही, मी आपली माझी भूमिका सांगतोय. पक्षाची भूमिका, पक्षाला जी त्याचा फायदा होईल आणि भविष्यामध्ये तरुण असतील, तरुणी असतील, एज्युकेशन वाले असतील, हे सगळ्यांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून पुढच्या भविष्यात 5-25 वर्षाचे चेहरे हे पक्षाच्या वतीने ह्या निवडणुकीत देण्याची संधी आहे. मग आता शेवटी पक्ष दोन्ही पक्षाची युती होणार आहे आणि झाल्यानंतर मग किती जागा मिळणार आहे, काय मिळणार, हा माझा विषय आहे. पण युतीमध्ये दंगेकर तुम्ही लढलात तर ज्यांच्याशी तुमचं आता भाजपमधले काही वरिष्ठ नेते पुण्यातले, त्यांच्याशी तुम्हाला फार जुळवून घेणं अवघड जाईल का? माझं परत एकदा, मी कार्यकर्ता, मी काय छोटा आहे, मला नसतं का बोलायला मग आज मिटिंगला. माझं तसं मला त्यांच्या दृष्टीने काय अर्थ नाही. त्यामुळे मी आपलं, ते तुम्हाला छोटं समजतात? मी आहे छोटा, मी मलाच म्हणतो तर त्यांनी काय म्हणाला, मी छोटा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे मला त्यांनी बोलवून इतपत मी मोठा. त्यामुळे मी आपलं ओके समाधान आहे. तर आज जी बैठक पुण्यामध्ये महायुतीची म्हणजे शिंदे सेना आणि भाजपची जी बैठक आता पार पडतीये निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं, त्या बैठकीला बोलवण्या इतपत मी काही मोठा नाही असं दंगेकर एकीकडे म्हणतायत. पण त्याच वेळी नाराजी जर असेल तर ती नाराजी ही योग्य वेळी कशी दाखवायची हे सुद्धा त्यांच्या उत्तरातनं आता आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे आता या पुढे नेमकं काय घडणार, खरंच ही युती होणार का किंवा स्वबळावर दोन्ही पक्ष लढतील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.